महाराष्ट्र के रायगढ़ जिले के खालापुर तालुका स्थित खोपोली शहर में दिनदहाड़े हुई हत्या से इलाके में सनसनी फैल गई है। सोशल एक्टिविस्ट और शिंदे शिवसेना पार्षद मानसी कालोखे के पति मंगेश कालोखे की धारदार हथियार से हत्या कर दी गई। घटना के बाद परिजनों, रिश्तेदारों और समर्थकों में भारी आक्रोश देखा गया। आरोपियों की जल्द गिरफ्तारी, फांसी की सजा और मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने तथा मकोका लगाने की मांग को लेकर पुलिस स्टेशन तक बड़ा कैंडल मार्च निकाला गया। इस मार्च में शिंदे शिवसेना विधायक महेंद्र थोरवे, खोपोली के मेयर कुलदीपक शेंडे सहित हजारों नागरिक शामिल हुए। एहतियातन भारी पुलिस बल तैनात किया गया है और मामले की जांच तेजी से जारी है। 26 तारखेला मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून आपण पाहताय की मंगेश अप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन, रायगड SP मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत। मंगेश अप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण खोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता, अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण खोपोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश अप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी, राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश अप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा, हा कॅन्डल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुली सुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। संपूर्ण कुटुंब, त्याचे भाऊ असेल, त्याचा परिवार असेल, मंगेश अप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। मोठ्या संख्येने खोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश अप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेले नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं 26 तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जवळ 10 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपींना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी SP मॅडम, आमच्या धवाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून 24 तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे, म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालोखे यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे
आणि यासाठी संपूर्ण खोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश अप्पांच्या सर्व मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जेव्हा आलते मंगेश काळुके यांच्या कुटुंबियांना भेटायला, तेव्हा आपण सोबत होतात. कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केलेली. नंतर ग्रामस्थांनी सुद्धा बाहेर फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करून फाशीची शिक्षेची मागणी केली होती. परंतु अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा हा वर्ग नाही करण्यात आला. काय बोलायचं? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी अद्याप मान्य नाही झाली, जी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी केली होती. फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भात सुद्धा शिंदे साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल. परंतु आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे जे आरोपी पूर्णपणे संपूर्ण या खटल्याचा या केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा खटला नक्कीच आम्ही आमच्या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलेला आहे. आणि शिंदे साहेबांशी पुन्हा एकदा चर्चा करून SP मॅडमशी चर्चा करून DG मॅडमशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सगळेच आग्रही आहोत आणि तसं सांगितलेलं आहे. आणि मोकोका अंतर्गत सुद्धा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की रायगडचं पोलीस प्रशासन अतिशय सक्षमपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्याकडे SP दलाल मॅडम या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा तपास ज्या गतीने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीचा तपास या मंगेश काळुक्या क्रूरपणे झालेल्या हत्याकांडाबद्दल सुरू ठेवलेला आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे उर्वरित आरोपी सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल. साहेब, राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेल्या टीम मधून मारेकरी या ठिकाणी होता. तर ते राष्ट्रवादी कनेक्शन बाबत काय नक्की तथ्य आहे, काय बोलायचं? याचा पूर्णपणे तपास पोलीस अधीक्षक असणाऱ्या दलाल मॅडम त्या ठिकाणी करत आहे. आणि तो आरोपी आता जेलबंद झालेला आहे. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस डिपार्टमेंटकडनं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. परंतु आम्ही जी माहिती आतापर्यंत त्या महेश म्हणून ज्या आरोपीची घेतलेली आहे तो वाल्मिक कराडच्या पेजवर सुद्धा आहे. तो धनंजय मुंडेच्या सुद्धा त्याचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या वेबसाईटवर आहेत. आणि अशा पद्धतीने या आरोपीने मंगेशला ज्या पद्धतीने त्यांनी मारलेलं आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा मोठा सहभाग आहे. आणि म्हणून त्याला सुद्धा या ठिकाणी फाशी झाली पाहिजे असे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.